नाही तुमचं बरोबर आहे, पण वेळेत सगळं झालं पाहिजे ना. हां, मी मेल करतो तुम्हाला. जय, मला खूप प्रश्न पडलेत एका टूर संदर्भात. प्लीज जरा हेल्प करशील? करतो, पण आता नाही, आता मला वेळ नाही आहे, थोड्या वेळाने करतो. जय, एकदा बघून घे ना, म्हणजे काही चेंजेस असतील तर मी लगेच करेन. आणि मला माहिती आहे तुला जास्त वेळ नाही लागणार. जुई, मला वेळच नाहीये आता. प्लीज प्लीज ना जय. जुई कशाला डिस्टर्ब करते? बिझी आहे ना तो. कारण अर्जंट आहे. मग मला मेल कर, मी बघतो. नाही, तू नको. जय बघेल. जय प्लीज ना. जुई प्लीज, मी म्हणालो ना मला आता वेळ नाहीये. मला वेळ असता तर मी केली असती ना मदत. आणि तो साई म्हणतोय त्याला मेल कर, तर कर त्याला मेल, तो करेल मदत. का वेळ वाया घालवतेस मला कळत नाहीये. जुई अगं खरंच बिझी आहे तो, नाही तर मदत केली असती त्याने. तुला वाईट वाटलं ना? मला माहिती आहे तुला वाईट वाटलंय. अगं पण खरं सांगू का, आपल्याला आनंद झाला पाहिजे की आपल्या मित्रावर एवढी मोठी जबाबदारी आहे. अगं जय खरंच लय बिझी असतो. आता बघ ना, आपल्या दोघांना एकच प्रोजेक्ट दिलाय, तरी आपली काय अवस्था झाली माहिती ना तुला. आणि जय तर आपल्यापेक्षा जास्त प्रोजेक्ट्सवर काम करतोय, इंटरनॅशनल प्रोजेक्ट वर्कआउट करतोय, आणि ते पण दाभोळकर सरांचं. आता दाभोळकर सर कसे आहेत तुला चांगलंच माहिती, म्हणजे त्यांना सगळं एकदम परफेक्ट लागतं ना. आणि माग जे काही घडलंय त्याच्यानंतर जय आता ताक पण फुकून पेत असणार आहे. अशा परिस्थितीत आपण त्याला मदत करायला पाहिजे, म्हणजे ऍटलिस्ट त्याला डिस्टर्ब तरी नाही केलं पाहिजे ना.
आता मला सांग, जर दाभोळकर सर जयला ओरडले तर तुला आवडेल का? आणि जयने त्याचं काम सोडून इतर कामात जर जास्त वेळ घातला तर तुला आवडेल का? पण तुला तुझं काम करताना बघून जयने जर तुझं कौतुक केलं तर तुला आवडेल का? आ? मग आपणच जरा प्रयत्न करू ना. मी उगाच जयच्या मागे लागले. हा, आता तू माझ्या मागे लागलेली नाहीये, तरी पण मी तुला मदत करणार आहे, कारण माझं काम झालेलं आहे, माझ्याकडे वेळ आहे. नाही नको, तुला नाही जमणार. अगं एकदा बघू दे, मला ट्राय करू दे. जुई, अगं साई बरोबर बोलतोय. त्याला एकदा प्रयत्न तरी करून बघू दे ना. यालाच टीम वर्क म्हणतात. आणि टीम मेंबर्सनीच आपल्या टीम मेंबर्सला सांभाळायचं असतं, हो ना? हो. मग सांगा जुई मॅडम, आता काय अडलंय? मी कॉन्फरन्सचं प्लॅनिंग केलंय, म्हणजे बऱ्यापैकी झालंय. फक्त 4थ्या दिवसाचं प्लॅनिंग राहिलंय. काल काय म्हणाले मिस्टर राजे? त्यांना आपल्या ऑफर्स आवडल्यात. पुढची एकदा प्रोसेस फायनल झाली की डील करू. गुड. काल बराच उशीर झाला का रे? हो का? मिसेस राजे डिनरचा खूप आग्रह करत होत्या, पण मी ते टाळलं. मिस दाभोळकरांनी उशीर झाला असता. मग आधी तिला घरी सोडलंस ना? नाही, घरी नाही गेलो मी. त्यांना बाहेर सोडलं आणि मी निघालो. हो, मला वाटलं दिन्याची भेट झाली की काय तुझी. बरेच दिवसात माझंही बोलणं नाही झालं त्याच्याशी. आता एकदा वेळ मिळाला की जाऊन येईन घरी, म्हणजे अदितीच्या सासऱ्यांची भेट होईल. मैं कम इन? येस प्लीज. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. बसा. हाऊ ही फाईल आणि पेनड्राईव्ह यात आपल्या जुन्या सगळ्या क्लायंटच्या डिटेल्स. ऑलमोस्ट सगळे आता आपल्या बरोबर परत डील करायला तयार आहेत. व्हेरी गुड, अभिनंदन. अभिनंदन जयराम. थँक्यू सर. आपले सगळे जुने क्लायंट्स तुम्ही खूप कमी वेळात परत आणले. सर, तुम्ही आणि आऊंनी संधी दिलीत म्हणून हे शक्य झालं. संधी काय, प्रत्येकाला कधी ना कधी मिळतच असते, पण त्याचं त्या संधीचं सोनं करणं हे सगळ्यांनाच जमतं असं नाही. तू ते करून दाखवलंयस आणि त्याचा रिझल्ट समोर आहे. अहो, या संदर्भातले सगळे मेल आणि प्रेझेंटेशन मी तुम्हाला आणि सरांना मेल करतो. ओके. येतो सर. या. येतो. अविनाश, काय झालं रे? खूप बदललेत ना जयराम. इथे जॉईन झाले त्यापेक्षा अधिक फोकस झाले. प्रत्येक जण आपापला वेळ घेतो ना, तसाच जयनी त्याचा वेळ घेतला, पण आता तो अजिबात थांबणार नाही. दाभोळकरांबरोबर काम करून खूप काही शिकलेत जयराम. खरंय. आपण त्याला एक टार्गेट दिलं आणि अक्षरशः त्या टार्गेटचा ध्यास घेऊन त्यांनी ते पूर्ण करून दाखवलं. येस, ऑफकोर्स. आणि याचा योग्य तो मोबदला मिळेल मिस्टर जयरामला. आय एम शुअर.
बरं त्या तू दिलेल्या दुसऱ्या टार्गेटचं काय? हनीमून पॅकेज. दिवाळी आली जवळ. स्टार ऑफ द सीझन या कॉन्टेस्टचा विनर कोणतेही ठरवायला हवं ना. कुणी सगळ्यात जास्त क्लायंट्स आणले ते बघायला हवं. हो अहो, मी ऑलरेडी त्या संदर्भात नवऱ्यांना सांगितलेलं आहे. तांगडे, हा बोर्ड नीट पूस आणि पूर्वी जिथं होता ना तिथे नेऊन ठेव. का म्हणजे काय? अरे ऑफिसची प्रॉपर्टी आहे ती. नवरे हे काय आता? काय म्हणजे? अहो नवरे काका, सगळ्यांना असा प्रश्न पडलाय की तो बोर्ड तुम्ही तिथून काढायचं मागचं कारण काय आहे? अहो त्याच्यावर काउंटिंग होतं ना, कोणी किती क्लायंट आणले त्याचं. हो, मग असं अचानक का काढायला लावलात? नाही, कारण तसं काही नाहीये. सगळ्या टूर्स फुल झाले आहेत. अरे काय माणसं आहेत, नेहमी गोंधळ घालतील आणि आता स्वतःच्याच कामाचं कौतुक करता येत नाहीये. मी म्हणतोय सगळ्या टूर्स फुल झाले आहेत, आता स्वतःसाठी तरी टाळ्या वाजवा. नक्की ना नवरे, नाहीतर परत टाळ्यांचा आवाज झाला म्हणून लेक्चर द्याल. नाही, कामं केली तर मी कौतुक करणारच ना. नवरे अशी संधी आम्हाला पण द्या ना. हे काय म्हणायचं काय तुम्हाला? एनिवे 3 cheers फॉर ऑल ऑफ अस. हो नवरे, स्टार ऑफ द सीझन कोण आहे? कोणाचे आहेत जास्त क्लायंट्स? हो सांगा ना नवरे. नाही म्हणजे तसा मी अंदाज बांधलाच असता, पण काय आहे ना की गेल्या 2 आठवड्यात तुम्ही तो बोर्ड अपडेट नाही केलेला आहे, त्यामुळे जरा गणित चुकतंय. सांगा ना. सांगा ना नवरे. सांगा ना नवरे. सांगा की काका. अरे काय नाही, जरा काय एवढं? एक मिनिट, काय बोर्ड अपडेट केलेला नाहीये. काय विनर अनाउन्स होईपर्यंत सस्पेन्स हवा ना. ओ सस्पेन्स. तसंही आपल्या ऑफिसमध्ये खूपच असतो सस्पेन्स. नवरे काका सांगा ना, कोण आहे विनर? आत्ताच म्हणालो ना मी, सस्पेन्स कायम ठेवायचा आहे. आणि मला तू विचारतोय विनर कोण आहे म्हणून? हे बघा, ते सगळं कॉन्फिडेन्शियल आहे. पण काका तुम्हाला तर माहितच असणार ना. अर्थातच. साई प्रसाद, नवरेंना सगळं काही माहित असतं. सरांच्या विश्वासातलेत ते. सरांनी घेतलेला कुठलाही निर्णय असू देत, सर्वप्रथम तो नवरेंना कळतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यापुढे त्यांना अमुक एखादी गोष्ट माहित आहे का असं अजिबात विचारायचं नाही, कळलं? हो की नाही नवरे? मला माहिती असतं, पण मी सांगत नाही. माहिती असतं म्हणून सांगत नाही की काहीच माहित नसतं म्हणून? हे बघा तिलोत्तमा मॅडम, अहो नवरे काका कशाला आता उगाच? नाही माहित तर नाही माहिती. आता एखाद्याला एखादी गोष्ट एखाद्या वेळेला नसते माहिती, त्याच्यात काय एवढं? जरा सूट मिळाली की लागले लगेच चर्चासत्र भरवायला. चला काम करा. नाही, आता काम होणार नाही.
लंच टाइम आहे ना, आता लंच होणार. ए तुला काय झालं दात काढायला? तर काम कर ना. जय, तू नाही येत लंचला? नाही, थोडं काम आहे, ते संपून येत. ओके. जय, लंच टाइम झालाय. आधी जेवून घे, मग काम कर. औंध आणि अविनाश सरांना एक मेल सेंड करायचा आहे, तो सेंड करतो आणि मग जेवतो. जय, मला खूप टेन्शन आलंय. कसलं टेन्शन? आज स्टार ऑफ द सीझन अनाउन्स होणार आहे ना. तुला काय वाटतं? काहीच अंदाज नाही बांधता येत. मी त्यातून बाहेर आहे हे नक्की. अदिती, खरं तर मी माझे सगळे क्लायंट्स तुझ्याकडे फिरवायला हवे होते, पण मी ते तसे फिरवलेत हे जर कोणाला कळलं असतं सगळा गोंधळ झाला असता. त्यामुळे मग मी ते साईकडे फिरवले. अरे ठीक आहे ना. ठीक आहे ना म्हणजे? अदिती, तू, तिलोत्तमा मॅडम आणि रजनी तिघीही लीड करत होतात. पण कोण जिंकणार काहीच कळत नाही. खरे, काही अंदाज बांधता येतच नाहीये. मेल सेंट. भाऊ, जयरामचा मेल आलाय. तुला सुद्धा फॉरवर्ड केला असेल, एकदा चेक करून घे. ठीक आहे, आली. खूप पर्टिक्युलर आहेत मिस्टर जयराम. May I come in, sir? Yes, please come in. सर, ही फाईल, या फाईलमध्ये कोणी कोणी किती किती क्लायंट आणलेत याचा डेटा आहे आणि एक्सेल शीट एनव्हलप मध्ये आहे. आज तुम्हाला विनर डिक्लेअर करायचं आहे ना. थँक्स. नवरे, तुम्हाला काय वाटतं कोण असेल विनर? नाही सर, कोणीही असू शकतं, पण मी सगळ्यांना बजावून सांगितलं होतं की सगळ्या टूर्स फुल व्हायला हव्यात, म्हणून सगळ्यांच्याच कामावर लक्ष ठेवून होतो मी. वा नवरे, आपण आज विनर अनाउन्स करतोय आणि आपण त्यांना प्रॉमिस केलंय रक्कम द्यायची. खरंच सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. कोण जिंकलं असेल? हे अपेक्षितच होतं. आदिती ना? नवरे, येस सर. तुम्ही बाहेर जा, बाकी तयारी करा. ठीक आहे सर. जय, जिंकणं किंवा हारणं महत्वाचं नाहीये. कंपनीने विनरला जी अमाउंट प्रॉमिस केली आहे ती जास्त महत्वाची. आणि अण्णांच्या बायपाससाठी कंपनीने जितके पैसे दिले त्यातले आपल्याला थोडे तरी परत करता येतील रे. माझं मन मला सांगताय आपण सगळी रक्कम परत फेडू. म्हणजे
म्हणजे अदिती, मला असं वाटतंय स्टार ऑफ द सीझन तूच जिंकणार. खरं आहे हो, सगळ्यांनीच मेहनत केली. कोणीही जिंकलं तरी सुद्धा कौतुक सगळ्यांचंच आहे. पण तरी विनरचं विशेष कौतुक व्हायला पाहिजे. अदितीच आहे ना विनर.